गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओके, ओम ओम नारायण नारायण। तत् प्रतिषिद्धवाक्यानि यथा अनुष्ठेयं विना उपदिशन्ति तदेव 54 ನಲ್ಲಿ तत्र तस्मिन्नेव विषये 54 भाषाभागे अन्तिम पुनरपि आक्षेपः यत्र स्वाभाविक अविद्यादिदोष ज्ञानेन परमात्मनः ज्ञानेन स्वाभाविक अविद्यादोषे निवृत्ते सति कर्तृत्वमेव निवर्तते, कारकाणि निवर्तन्ते, इच्छा निवर्तते, तदा कर्म किमपि न भवत्येव। अनन्तरमुच्यते अत्र तु विषयः न केवलं परमात्मविषयः, चर्चा तु प्राणविषयकः। प्राणे ब्रह्मत्वबुद्धिः, प्राणोपासनं, प्राणस्तु ब्रह्मैव इति। प्राणस्य ब्रह्मत्वेन उपासना विषये पूर्वपक्षः आनीतः। नाम्नि ब्रह्मबुद्धिः, प्रतिमायां विष्णुबुद्धिः, ब्राह्मणे पितृबुद्धिः। एते नामादिषु ब्रह्मादिबुद्धिः, नामादि त्रिषु ब्रह्मादि बुद्धित्रयं यथा आरोप्यते तत्र पूर्वपक्षिणा उक्तं केवलं तद् बुद्धिरस्ति ते न सन्ति इति। ब्रह्म देवता पितरः ते न सन्ति एव। ब्रह्म बुद्धिरस्ति, ब्रह्म नास्ति। देवता बुद्धिरस्ति, देवाः न सन्ति। पितृबुद्धिरस्ति, पितरः न सन्ति इति पूर्वपक्षिणः आक्षेपः। ते सन्ति इति विविध कारणानि उक्तानि। एतानि कारणानि अन्ततो गत्वा किमुच्यते संख्या क्रमेण लेखितव्याः। विविध कारणानि उक्तानि। दट् विल् बि द सम्मरी आफ् चर्चा। चर्चायाः सारो भवति। विविध कारणानि न अधुना मध्ये चर्चायाः मध्ये एव स्मः। उपसंहारे एतत् सर्वं कुर्मः। यदा उपसंहारो आयास्यति तत्र एतानि कारणानां किमपि क्रमेण विविधकारणानां पट्टिकां कुर्मः अनुसंख्या इत्युक्ते क्रमः। क्रमेण एतेषाम् अंशानाम् एकत्रीकृत्य तदा सम्पूर्णचर्चायाः सारः अवगम्यते। अत्र परमात्मविषयः मध्ये आनीतः। अत्र ब्रह्म इत्युक्ते सगुणब्रह्म, देवता, पितृ, एतानधिकृत्य एव चर्चा अभूत् आरम्भे। मध्ये परमात्मविषयोपि आनीतः। ईश्वरदेवता पितरः, ईश्वरदेवता पितृ च, एतत्त्रयमेव आसीत्। परमात्मा अपि आनीतः। परमात्मविषयकमेव प्रतिवचनम् अत्र दास्यति। ईश्वरदेवादीनाम् इत्यादयः इति ब्रुवन्तेव। पश्य, मध्ये परमात्मविषयः आनीतः। तं परमात्मविषयेनैव परमात्मविषयम् आश्रित्यैव प्रतिवचनं दत्तं। पूर्वपक्षिणः आक्षेपस्य प्रतिवचनं परमात्मविषयेनैव। परमात्मा तु नित्यसिद्धः, तत्र कर्माणि न सन्ति। परमात्मज्ञानं नित्यसिद्धज्ञानम् उपदिशति। अत्र पश्य, परमात्मा नित्यसिद्धः, स्वयं सिद्धः, कारकरहितः, कर्तृत्वादिकारकरहितः। अतएव परमात्मविषये सिद्धविषयं ज्ञानम् उपदिशति। सिद्धविषये ज्ञाने जाते कर्माणि न भवन्त्येव, अनुष्ठेयं नास्त्येव तत्र। अतएव साक्षात् परमात्मानमेव गृहीत्वा अनुष्ठेय विना अपि
किमर्थं मध्ये आनीतम् इत्युक्ते मह्यं भाति सी अन्य ईश्वरविषये देवताविषये पितृविषये ज्ञानानन्तरं कर्म वा उपासनं वा भवति। पितृज्ञानानन्तरं कर्म भवति, पितृकर्म श्राद्धं भवति, देवताज्ञानानन्तरमपि अग्निहोत्रकर्म भवति। ब्रह्म ईश्वर इत्युक्ते सगुणब्रह्म, सगुणब्रह्मज्ञानानन्तरमपि उपासनं भवति। तत्र ज्ञानं तु कर्मणः अङ्गं भवति तत्र। अत एव तत् केवलं तन्मात्रे गृहीते। ईश्वरदेवता पितॄणां विषये गृहीते सति किं भवति, तद् उक्तं ज्ञानम् अर्थवादमात्रं भवति, पुनः कर्मणः अङ्गमेव भवति इति आयाति। कर्मणः तत्र उक्तस्य ज्ञानस्य कर्मशेषत्वं भवति। अत्र तु कर्मशेषं विना सिद्धान्ती किं वक्तुमिच्छति, किं विवक्षति, कर्मशेषं विना कर्मसम्बन्धं विना केवलवस्तुबोधकवाक्यम् अस्ति, केवलवस्तुवाक्यं सम्भवति। पूर्वपक्षिणा उक्ते पदानि वाक्येन संहत्य वाक्यमेव न सम्भवति अनुष्ठेय अभावे इति पूर्वपक्षिणा उक्तम्। अनुष्ठेय अभावे वाक्यमेव न सम्भवति इति। अत्र अनुष्ठेय अभावे वाक्यं सम्भवति। ज्ञानमात्रोपदेशोपि ज्ञानमात्र उपदेशे प्रामाण्यं सम्भवति। ज्ञानमात्र उपदेशे प्रामाण्यं सम्भवति। तृतीयञ्च तादृशवस्तुमात्रम् अस्ति, प्रत्यक्षादिप्रमाणेन न अज्ञायमानम् अलौकिकं विषयं। प्रत्यक्षादिप्रमाणैः अविज्ञेयम् अलौकिकविषयं केवलशास्त्रमात्रात् गम्यं, शास्त्रमात्रात् गम्यं सिद्धवस्तुज्ञानम् अस्ति। तस्मिन् विषये अपि सिद्धवस्तुनः ज्ञानविषये अपि श्रुतेः प्रामाण्यं भवति। एतत्तु तात्पर्यम्। अत एव सिद्धवस्तुनः सिद्धवस्तुप्रतिपादनेन सिद्धवस्तुबोधनेन वाक्यम् अप्रमाणं न भवति। सिद्धवस्तुज्ञानेन अधुना उच्यते सिद्धवस्तुज्ञानेन प्रयोजनं नास्ति इति। सिद्धवस्तुज्ञानेन प्रयोजनमेव नास्ति, सिद्धवस्तुज्ञानेनापि प्रयोजनम् अस्ति। उक्तं खलु, सिद्धवस्तुज्ञानेनापि मोक्षसिद्धिरस्ति, किमपि प्रयोजनमस्ति। तदागतं किं नागतम्? ಓ ಅದು ಮುಂದೆ ಬರುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ಹೇಳಿದ್ದೀವಲ್ಲ, ಕರೆಕ್ಟೇ. ನಾವಿಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ? ಕಲಂಜನ ಭಕ್ಷಣಂ ಆರಬ್ಧಂ, ಅಂದರೆ ತತಃ ಪೂರ್ವಮೇವ, ततः पूर्वमेव 54 भाष्यभागे चतुःपञ्चाशे भाष्यभागे अन्ते उक्तं खलु, विपरीतज्ञाननिमित्तायाः प्रवृत्तिर्निवृत्तिरेव यथा भवति तथा इह अन्तिमवाक्यद्वयं तथा इहापि परमात्मादियाथात्मज्ञानविधीनां तावन्मात्रपर्यवसानतैव स्यात्। तथा विज्ञानसंस्कृतस्य तत्रापि अनुष्ठेयं नास्ति इत्येवम् उक्तम्। अनुष्ठेयं नास्ति तत्र ऐ थिङ्क् प्रयोजनम् अग्रे आगमिष्यति। परमात्मज्ञानेन अपि प्रयोजनम् अस्ति इति अग्रे आगमिष्यति। अस्तु, अविद्यादि संसारबीज अस्ति, संसारबीजनिवृत्तिदर्शनात् ब्रह्मविदाप्नोति परं ततः पूर्वमेव 53 53 अन्ते उक्तं। संसारबीज अविद्यादिदोषनिवृत्तिदर्शनात् तस्य प्रयोजनं नास्ति इति पूर्वपक्षिणा उक्तं। मेर्वादिज्ञानवत् परमात्मज्ञाने प्रयोजन अभावात् अयुक्तम् इति चेत् अन्ते 53 अन्ते तत्र फलमुक्तम् इति न। ब्रह्मविदाप्नोति परं भिद्यते हृदयग्रन्थि इत्यादि फलदर्शनात् केवलज्ञानमात्रेणापि फलमस्ति, अनुष्ठेयम् अनपेक्षितमिति। आदौ अनुष्ठेयमेव बोधति न वा, अनुष्ठेयमेव बोधति न वा इति प्रश्नः। अनुष्ठेयार्थं वाक्यं सम्भवति वा न वा इति द्वितीयप्रश्नः। वाक्यमेव न सम्भवति अन्ते वाक्यरचना एव न भवति,
क्रियापदेनैव अनुष्ठेयक्रियापदे सत्येव वाक्यरचना भवति, नो चेत् वाक्यरचना एव न भवति इत्युक्तं। तस्यापि समाधानमुक्तं, वाक्यरचना अस्तिपदेनापि भवति इति। अनन्तरमुक्तं केवलज्ञानेन प्रयोजनं नास्ति, तत् ज्ञानं पुनः कर्मणा सम्बद्धमेव भवेदिति। न कर्म अनुष्ठेयं नास्ति चेदपि केवलज्ञानेनापि प्रयोजनमस्ति इति। केवलज्ञानेनापि प्रयोजनमस्ति इत्युक्तम्। अनन्तरमुच्यते, अधुना उच्यते, अधुना प्रतिषिद्धवाक्यवत् केवलज्ञानेनापि प्रयोजनमस्ति। केवलज्ञानस्य प्रयोजनमस्ति अविद्यादिदोषनिबर्हणेन ब्रह्मस्वरूपनित्यसिद्धस्य ब्रह्मस्वरूपज्ञानेन किं प्रयोजनं नास्ति इति पृष्टे सति, इति आक्षिप्ते सति, तत्रापि स्वरूपज्ञानेनैव संसारनिवृत्तिप्रयोजनमस्ति इत्युक्तम्। तस्यैव उपोद्बलकत्वेन, तस्यैव समर्थकत्वेन प्रतिषेधवाक्ये अनुष्ठेयं नास्ति। प्रतिषेधं कुतः सुरां न पिबेत्, हिंसां न कुर्यात् इत्यादि वाक्यानाम् इत्यादि, अथवा अभक्षं न भक्षणीयम् इति, विषादिभक्षणं न भक्षणीयम् इत्युक्ते, इदं क्षुधापीडितः पुरोवस्थितम् अन्नं दृष्ट्वा इदं मे अन्नं भक्ष्यम्, इदं मे अन्नं भोज्यम् इति मन्यते। इदमन्नं मे भोज्यम् इति मत्वा भोक्तुं प्रवृत्ते सति तदा तस्य पूर्वस्मृतिरायाति, शास्त्रोक्तम् एतद् न भक्ष्यम् इति, एतत्त्वया न भक्ष्यं कुतः अनर्थकरी इति। इदमन्नम् अनर्थकरी इति विज्ञाय भोक्तुं प्रवृत्तः न भुङ्क्ते। भोक्तुं प्रवृत्तोपि अशितुं प्रवृत्तोपि नाश्नाति। अत्र अशननिवृत्तिरेव। अशननिवृत्तौ किमपि क्रिया नास्ति, अनुष्ठेयं नास्ति। क्रियानिवृत्तिरेव अस्ति, अनुष्ठेयं नास्ति। क्रियानिवृत्ति इत्युक्ते ನಡೆಯುತ್ತಿದ್ದನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡುವುದಲ್ಲ, ನಾನ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಎಂದು ಹೇಳಬೇಕು. ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್. ನಿವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಇತಿ ಯತ್ ಆಂಗ್ಲಭಾಷಾಯಾಮ್ ಉಚ್ಯತೆ. ಕ್ರಿಯಾ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ನ ತು ಆಫ್ಟರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಇಟ್ ಅನ್ವೈಂಡಿಂಗ್ ಇತಿ ನ ಅರ್ಥಃ. ಆರಬ್ಧಸ್ಯ ಅನ್ವೈಂಡಿಂಗ್ ಇತಿ ನ ಅರ್ಥಃ, ಅನಾರಂಭ ಏವ. ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾರಂಭ ಅಲ್ಲವೇ? ಸಂಸ್ಕೃತೆ ಕರ್ಮ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾರಂಭ ಏವ. कर्मणः अनारंभ एव, आरब्धस्य अनवैंडिंग इत्य अनवैंडिंग अपि कर्म एव भवति, एवं किल? अतएव अनवैंडिंग अंदे अनवैंडिंग अपि कर्म एव, न तु अनवैंडिंग किन्तु अनारंभः, नाट् स्टार्टिंग. नाट् स्टार्टिंग इत्युक्ते तूष्णीं भावः, अनारंभः तूष्णीं भाव एव. तत्र निषेधवाक्यस्यापि अनारंभः अस्ति, अनारंभे अनुष्ठेयं नास्ति. तूष्णीं भावे केवलं विज्ञाय मनसि इदं भक्ष्यम् इति या बुद्धिरासीत्, इदं भक्ष्यम् इति बुद्ध्या प्रेरितः भक्षितुं प्रवर्तते. इदं भक्ष्यम् इति मत्वा इदं भक्ष्यम् इति या बुद्धिरस्ति, तद्बुद्ध्या प्रेरितः, तया बुद्ध्या प्रेरितः प्रवर्तते, अशितुं प्रवर्तते. किन्तु इदम् अनर्थकरी इति ज्ञानेन प्रवृत्तिरेव न जायते, अनारम्भः भवति, तूष्णीमासनमेव भवति. अन्ततो गत्वा अत्र अनुष्ठेयं नास्ति. तात्पर्यं किम् इत्युक्ते, अनुष्ठेय अभावे अपि केवल ज्ञानार्थं वाक्यं संभवति. अनुष्ठेय अभावे अपि केवल ज्ञानार्थं वाक्यं संभवति. ಭಾಷ್ಯಕಾರರು ನೆಗೆಟಿವ್ ಕ್ರಿಟಿಸಿಸಮ್ ಮಾಡದೆ, ಮೀಮಾಂಸಕರನ್ನು ಸಾಯಿಸು, ಅವರ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸುಟ್ಟು ಹಾಕು, ಇದೇನು ಮಾಡದೆ ಪೇಷಂಟ್ಲಿ ಏಕೈಕಂ ವಾಕ್ಯಂ ಕರ್ಮಕಾಂಡವಾಕ್ಯೇಷು ಏವ ಸಿದ್ಧಬೋಧಕ ಅಂತೆ ಸಿದ್ಧವಸ್ತುಬೋಧಕ ವಾಕ್ಯಾನಿ ಸಂತಿ. ಕರ್ಮಕಾಂಡವಾಕ್ಯೇಭ್ಯಃ ಏವ ಸಿದ್ಧವಸ್ತುಬೋಧಕಾನಿ ಸಂತಿ ಇತಿ ಪ್ರದರ್ಶಯನ್ ಜ್ಞಾನಕಾಂಡೆ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಬೋಧಃ ಅಸ್ತಿ. ಕೇವಲ ಜ್ಞಾನಬೋಧೇನ
केवलज्ञानबोधेन शास्त्रम् अप्रमाणं न भवति। एते श्रद्धालवः आस्तिकाः वेदप्रामाणिकाः, किन्तु वेदप्रमाणं कर्म अनुष्ठेये एव प्रमाणं भवति, सिद्धवस्तुज्ञाने प्रमाणं न भवति इति मन्यन्ते। तेभ्यः उपदेशाय तेषाम् उपदेशाय कर्मकाण्डे एव सिद्धवस्तुबोधकवाक्यानि सन्ति, तथा सिद्धवस्तूनां बोधने अपि अप्रामाण्यं न भवति। अप्रामाण्यं कुतो न भवति? तदलौकिकत्वात् आदौ। प्रथमकारणं किं? पूर्वपक्षी ब्रूते सिद्धवस्तु प्रत्यक्षादिप्रमाणैरेव ज्ञायते, अनुष्ठेयमेव शास्त्रेण बोध्यं भवति। तत्रोक्तम् अलौकिकवस्तु प्रत्यक्षादिप्रमाणैर्न ज्ञायते, केवलं शास्त्रप्रमाणेनैव ज्ञातव्यं भवति। तदपि सिद्धवस्तुवेव। द्वितीयं वाक्यमेव, क्रियापद अभावे वाक्यमेव न संभवति इत्युक्ते चतुर्वर्णोपेतः इति वाक्यं यथा अस्ति तथा भवति इत्यपुक्तम्। केवलज्ञानप्रतिपादने वाक्यं संभवति। अनन्तरं निषेधवाक्येपि विधिनिषेधकवाक्यानि द्विविधानि सन्ति। तत्र विधायकवाक्येषु विधिरूपवाक्यं निषेधकरूपवाक्यं। निषेधकवाक्येपि अनुष्ठेयं नास्ति, तेन अनुष्ठेयं विनापि वाक्यं संभवति। पश्य एन्नेन्नु आर्ग्युमेंट् तर्तारे शंकरರು, ಬಾ ಇದೆಲ್ಲ पूर्वकाले नासीत्, अद्वैत संप्रदाये एव अस्ति। द्वैताद्वैतिनामपि संप्रदाये नासीत्। ಇದೆಲ್ಲವೂ ಎಲ್ಲಿಂದ ತಂದರು? ಕೇವಲಂ ವೇದಬಲೇನೈವ ಆನೀತಂ। ते मन्यन्ते एतत् सर्वं बाह्यादानीतं। बाह्यादानीतमुक्ते नोड्सि बौद्धाः किं वदन्ति? बौद्धाः वेदमेव अप्रमाणं सर्वं त्यक्त्वा केवल ध्यानं कुरु, निर्वाणं प्राप्नुहि। ते श्रुतिप्रमाणविषयमेव, श्रुतेरपौरुषेयत्वमेव नास्ति, मनुष्यनिर्मितत्वात् तद् अप्रामाणिकं, तावदेव। अष्टे। जगदेव अनित्यं, जगत् क्षणिकम् अनित्यम्, अतएव केवलज्ञानेनैव। अष्टे ಹೊರತು इष्टेल्ल वेदं प्रमाणत्वेन अंगीकृत्य ज्ञानमुपदिशन्ति भाष्यकाराः। ते न वेदं प्रमाणम् अंगीकुर्वन्ति, केवलं योगसाधनं निर्वाणसाधनम् निर्वाणञ्च उपदिशन्ति। अस्माभिस्तु वेदप्रामाण्यम् अंगीकृत्य ज्ञानं साधयितव्यम्। ज्ञानमात्र अंगीकरणेन वेदप्रमाणः निरस्तः भाष्यकारैः, कर्मकाण्डो निरस्तः, बौद्धः एव अयं तु अप्रामाणिकः अवैदिकः इत्येव अस्मत् उच्यते। वैष्णवादयः उपासकाः, वैष्णवादि उपासकाः निन्दितः भाष्यकारः। केवलं ज्ञानमेव उपदिशन्ति, ज्ञाननाम्ना जगन्मिथ्यात्वम् एंड कर्मकाण्डस्य अप्रामाण्यम् उपदिष्टमिति, कर्म उपासनादीनां मिथ्यात्वम् उपदिष्टमिति। कर्म उपासनादीनां मिथ्यात्वं नोपदिष्टम्। ಇದು ನೋಡಿ, ಎಷ್ಟು ವೇದ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ಲಿ ವಾದಿಸ್ತಾರೆ, ಇದು ನೋಡಬೇಕು। ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶ ಮಾಡಿದ್ದರೆ ಪ್ರಕರಣಗ್ರಂಥೇಶು ಕೇವಲಂ ಜ್ಞಾನಭಾಗಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಪ್ರಕರಣಗ್ರಂಥಾನಿ ಅದ್ವೈತವೇದಾಂತ ಪ್ರಕರಣಾನಿ ನಿರ್ಮಿತಾನಿ। ವಿವೇಕಚೂಡಾಮಣಿಂ ಪಶ್ಯ, ಅಪರೋಕ್ಷಾನುಭೂತಿಂ ಪಶ್ಯ, ಉಪದೇಶಸಹಸ್ರಿಂ ಪಶ್ಯ, ಅಥವಾ ಅನಂತರಕಾಲೆ ಪ್ರೌಢಗ್ರಂಥಾಃ ಅದ್ವೈತಸಿದ್ಧಿ ಖಂಡನಖಂಡಕಾದ್ಯ, ತತ್ರ ಕೇವಲಂ ಜ್ಞಾನಮಾತ್ರಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಅದ್ವೈತಗ್ರಂಥಾಃ ನಿರ್ಮಿತಾಃ। अद्वैतसम्प्रदाये कर्मोपासनानां प्रामाण्यं क्रियत् इति कुत्रचिदपि प्रकरणग्रन्थेषु नास्त्येव। अद्वैतसम्प्रदाये वैकुण्ठप्राप्तिः इति यो ग्रन्थः मया विचारितः, तदेकमेव ग्रन्थः नागतः, तदेकमेव अद्वैतसम्प्रदाये उपासनं कर्म च विचारयति, अन्यत्र विचार एव नास्ति। तत्सर्वं परित्यज्य ज्ञानमात्रं गृहीत्वा विचारः क्रियते। अतएव वेदांत इत्युक्ते केवलं ज्ञानमात्रम् आदौ एव जगन्मिथ्यात्वेन आरभते, जगन्मिथ्यात्वेनैव उपदेशम् आरभन्ति। ते जनाः विचलिताः भवन्ति, ते उपासकाः। अतएव कर्मोपासनानां विषये उपनिषत्सु अस्ति, विस्तरेण प्रतिपादितमस्ति।
अत एव उपनिषदः कर्मोपासनार्थं पठितव्याः। भगवद्गीतायामप्यस्ति कर्मोपासनानि। भगवद्गीतायाम् उपनिषत्सु कर्मोपासनानां प्रतिपादनं विस्तरेण अस्ति अल्लवे। अत्र सिद्धवस्तुप्रतिपादनेन कर्मण वेदवाक्यस्य प्रामाण्यं यद् मीमांसकैः यत् मीमांसकैरङ्गीकृतं वेदवाक्यस्य प्रामाण्यं कर्ममात्रे अनुष्ठेयमात्रे तत् वेदस्य वेदवाक्यस्य प्रामाण्यम् अनुष्ठेयेपि अस्ति अननुष्ठेय सिद्धवस्तुन्यप्यस्तीति सिद्धवस्तुनि वेदवाक्यस्य प्रामाण्यम् अतिदिशति भाष्यकारः। भाष्यकारः वेदवाक्यस्य प्रामाण्यं न केवलम् अनुष्ठेयविषये अननुष्ठेयविषयेपि अस्ति इत्येव ब्रूते। अनुष्ठेयविषयप्रामाण्यं न निराकरोति। पश्य, अनुष्ठेयविषयप्रामाण्यं न निराकरोति। ನಿರಾಕರೋದು ಚೇತ್ ನಾಸ್ತಿಕ ಭವಿಷ್ಯತಿ. ಅವರು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾರೆ? ನಾಸ್ತಿಕ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ ಅದ್ವೈತ ಸಂಪ್ರದಾಯ. ಅನುಷ್ಠೇಯ ವಿಷಯೇ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನ ನಿರಾಕರೋತಿ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ, ಅನುಷ್ಠೇಯ ವಿಷಯೇ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನಿರಾಕರೋತಿ ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಅಥವಾ ಅನುಷ್ಠೇಯೇ ಅಂಗೀಕೃತ್ಯಾಪಿ ಸಿದ್ಧವಸ್ತುನಿ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ಅತಿದಿಶತಿ. ಈಸಿ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡಿಂಗ್ ದ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ಫ್ರಮ್ ಅನುಷ್ಠೇಯ ಟು ಸಿದ್ಧವಸ್ತು. ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ಅನುಷ್ಠೇಯಾತ್ ಅತಿರಿಕ್ತ ವಿಷಯೇ ಸಿದ್ಧವಸ್ತುನಪಿ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ಅತಿದಿಶತಿ ಅಥವಾ ಸಿದ್ಧವಸ್ತುನಿ ನಿರಾಕೃತ್ಯ ಕೇವಲ ಅನುಷ್ಠೇಯೇ ನಿರಾಕೃತ್ಯ ಕೇವಲ ಸಿದ್ಧವಸ್ತುನಿ ಸಾಧಯತಿ. ಕೇವಲ ಸಿದ್ಧವಸ್ತುನಿ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನ ಸಾಧಯತಿ, ಅನುಷ್ಠೇಯೇ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನಿರಾಕೃತ್ಯ ನ ಸಾಧಯತಿ ಅಲ್ಲವೇ? ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚರ್ಚೆದಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠೇಯ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಸ್ಯ ನಿರಾಕರಣಮಸ್ತಿ ಕಿಂ? ಅದು ನೋಡಿ, ಭಾಷ್ಯಕಾರರಿಗೆ ಕರ್ಮ ಉಪಾಸನಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶ್ರದ್ಧೆ ಇದೆ. ಅನುಷ್ಠೇಯ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನ ನಿರಾಕರೋತಿ ಕಿಂತು ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥೇಶು ತಥಾ ಅಸ್ತಿ. ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಕರ್ಮೋಪಾಸನಗಳನ್ನು ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ಕಡೆಗಣಿಸಿ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ 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 ಇತಿ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಹ ಲೌಕಿಕಾಃ, ಲೌಕಿಕ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನಾಃ, ಯೇಷು ದಿನೇಷು ವೇದಾಂತಮ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥಾನ್ಯೇವ ಪಠಂತಿ. ಯದಾ ಸರ್ವವೇದಾಂತ ಸಾರಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕರ್ಮಸಾರಃ ಉಪಾಸನಾಸಾರಃ ಅನಂತರಂ ಜ್ಞಾನಸಾರಃ ಏತತ್ರಯಾಣಾಂ ಸಾರಃ ಉಪದೇಷ್ಟವ್ಯಃ. ತಾದೃಶ ಪ್ರಕರಣಾನಿ ಅಪೇಕ್ಷಿತಾನಿ. ನಮಗೆ ವೇದಾಂತ ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥಾಃ ಕರ್ಮ ಪ್ರತಿಪಾದಕ ಉಪಾಸನಸಾರಂ ಕರ್ಮಸಾರಃ ಉಪಾಸನಸಾರಃ ಜ್ಞಾನಕಾಂಡಸಾರಃ ಏವಂ ತ್ರಯಾಣಾಂ ಸಾರಭೂತ ಪ್ರಕರಣಾನಿ ಅಪೇಕ್ಷಿತಾನಿ. ಕಿಂತು ಜ್ಞಾನಕಾಂಡಸ್ಯೈವ ಸಾರಪ್ರತಿಪಾದಕಾನಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಬಹುಲಮುಪಲಭ್ಯಂತೆ. ಪ್ರಾಯೇಣ ತೇವ ಉಪಲಭ್ಯಂತೆ. ಪ್ರಕರಣೇಷು ಕೇವಲಂ ಜ್ಞಾನಭಾಗೋ ಅಸ್ತಿ. ತತ್ರಾಪಿ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಕರಣಾನಿ ಪ್ರೌಢ ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನ ರೂಪ ಪ್ರಕರಣಾನಿ. ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನ ರೂಪ ಅದ್ವೈತ ಸಿದ್ಧಿ, ಚಿತ್ಸುಕಿ, ಖಂಡನಖಂಡ, ಭೇದಧಿಕ್ಕಾರ ಇತ್ಯಾದಯೋ ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನ ಪ್ರಧಾನ ಗ್ರಂಥಾಃ. ಕೇವಲ ವೇದಾಂತ ಪ್ರತಿಪಾದಕ ಗ್ರಂಥಾಃ ವಿವೇಕ ಚೂಡಾಮಣಿ, ಅಪರೋಕ್ಷಾನುಭೂತಿ, ಉಪದೇಶ ಸಾಹಸ್ರಿ, ಇನ್ನೇದು ಪಂಚದಶಿ, ಏತೆ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಪ್ರತಿಪಾದಕ ಪ್ರಕರಣಾನಿ. ಸ್ವಪಕ್ಷ ಸ್ಥಾಪನ ಪ್ರಾಧಾನ್ಯಮಸ್ತಿ. ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನಂ ತು ಗೌಣಂ. ಅದ್ವೈತ ಸಿದ್ಧಿ ಖಂಡನ ಖಂಡಕಾದ್ಯಾದಿಷು ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನಂ ಪ್ರಧಾನಂ. ಅತ ಏವ ಅನಂತರಕಾಲೇ ಕಿಮಭೂತ್ ಪ್ರಕರಣ ಅಧ್ಯಯನಂ, ಪ್ರಕರಣಾನಾಂ ಅಧ್ಯಯನಂ, ಸ್ವಪಕ್ಷ ಸ್ಥಾಪನ ಪ್ರಧಾನ ಪಂಚದಶ್ಯಾದಿ ಪ್ರಕರಣಾನಾಂ ಅಧ್ಯಯನಂ, ಪರಪಕ್ಷ ನಿರಾಕರಣ ಪ್ರಧಾನ ಪರಪಕ್ಷ ಪರಾಯಣ ಅದ್ವೈತ ಸಿದ್ಧ್ಯಾದಿ ಗ್ರಂಥಾನಾಂ ತರ್ಕ ಪ್ರೌಢಾನಾಂ ಏವ ಅಧ್ಯಯನೆ ಏವ ರತಾಃ ಸಂತಿ. ಸಂಪ್ರದಾಯಃ ಏವ ತಾದೃಶ ಗ್ರಂಥಾಧ್ಯಯನೆ ಏವ ರತೋ ಅಭೂತ್. ಅತ ಏವ ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನಾರ್ಥಂ ತರ್ಕ ಪ್ರಧಾನ ಗ್ರಂಥಾಃ ರಚಿತಾಃ. ತರ್ಕ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ ಸಮಾಗತಂ. ಪರಪಕ್ಷ ಖಂಡನಾರ್ಥಂ ತರ್ಕ ಪ್ರಾಧಾನ್ಯಮೇವ ಆಗತಂ. ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ಕಿಮಭೂತ್?
कर्म अनुभवप्रधानम् उपासनमपि अनुभवप्रधानं वेदान्तमपि अवस्थात्रयानुगुण्येन यो विचारो भवति यथा सच्चिदानन्देन्द्रस्वामिभिः कृतं तदपि अनुभवप्रधानम् एतत् अनुभवप्रधानरूप कर्मकाण्डः अनुभवप्रधानरूप उपासनाकाण्डः अनुभवप्रधानरूप ज्ञानकाण्डः एतत्त्रयमपि परित्यक्तम् अभूत् तर्कप्रधान ज्ञानकाण्डः कर्मोपासनानां तु विचार एव नास्ति प्रकरणग्रन्थेषु कुत्रचिदपि अस्ति किम् प्रकरणग्रन्थः पठितः कोऽपि पञ्चदशीं पठ विवेकचूडामणिं पठ अथवा यं कमपि प्रकरणग्रन्थं पश्य तत्र उपासनाप्रतिपादनमेव नास्ति कच्चित् एकं वाक्यम् उपासनेन कर्मणा अन्तःकरणशुद्धिर्भवति तावदेव एकं वाक्यमुक्त्वा इक ज्ञानायैव प्रवर्तन्ते ज्ञानप्रतिपादने एव प्रवर्तन्ते एतत् भारतीयस्थितिः अत एव ये उपासनाप्रधानाः वैष्णवशैवादयः ते अविरक्ताः ज्ञानार्थम् अनधिकारिणः ज्ञानार्थं तेषाम् अधिकारो विशेषेण नास्ति ते उपासनाप्रधानाः ते अद्वैतसम्प्रदायं दृष्ट्या सर्वत्र कर्मनिन्दा कर्मफलनिन्दा ब्रह्मलोकनिन्दा and then तर्कप्रधानेन केवल वेदान्तप्रतिपादनं ज्ञानं जगन्मिथ्यात्वप्रतिपादनं जीवत्वस्य अभावः कर्तृत्वभोक्तृत्व अभावः जगदभावः ब्रह्मलोकादिलोकानां निन्दा केवल स्वतःसिद्ध निर्गुणं ब्रह्म जगन्मिथ्या एतदेव प्रधानतया सर्वत्र वेदान्तग्रन्थेषु दृश्यते अद्वैतवेदान्तग्रन्थेषु एतद्दृष्ट्या जनानाम् अभिप्रायो जातः ओ अद्वैतिनः केवलं बौद्धवदेव उपदिशन्ति कर्मोपासनयोः स्थानमेव नास्ति तेषां सम्प्रदाये इति दुरभिप्रायः इति मिथ्याभिप्रायः जनितः इदे अल्लवे इदु कंडुबर्ता एतदेव दृश्यते सर्वत्र अत एव उपासनाकाण्डमधिकृत्य कर्मकाण्डमधिकृत्य भगवद्गीतायाम् एकत्रैव दृश्यते भगवद्गीतायां कर्मयोगत्वेन प्रतिपादनं तत्र बहुलं दृश्यते कर्मयोगत्वेन कर्मणः प्रतिपादनं पुनः पुनः भगवद्गीतायाम् एकत्रैव दृश्यते क्वचित् उपासनान्यपि सन्ति यथा अष्टमाध्याये किञ्चित् उपासनं तत्रापि भगवद्गीतामपि केवल ज्ञानप्रधानत्वेन प्रतिपादनेपि विशेषप्रयत्नः दृश्यते व्याख्यानेषु यथा शङ्करानन्दीय व्याख्यानं पश्य सर्वमपि ज्ञानार्थमेव अत्यन्तसाधनमपि ज्ञानरूपेणैव प्रतिपादयति सर्वमपि ज्ञानरूपत्वेनैव शङ्करानन्दीयगीता एतद्दृष्ट्वा जनानां बुद्धिः ततः अभूत् अद्वैतद्वेषः बौद्धानुयायित्वेन निन्दा च अद्वैतद्वेषः बौद्धानुयायित्वेन निन्दा अत एव अद्वैतसम्प्रदाये विद्यमान कर्मणां कर्मादिजपतपादि सन्ध्यावन्दनादि विविधकर्मणां प्रतिपादनं कर्मकाण्डस्य सारभूतप्रकरणानि अपेक्षितानि न तु एकं द्वित्राणि अपेक्षितानि तथा उपासनाकाण्डस्यापि प्रकरणानि अपेक्षितानि उपासनाकाण्ड प्रकरणं तु मया आरब्धं तत् समापयितव्यं मया अस्तु अग्रे गच्छामः ಅಂದರೆ ಇದು ಏಕೈಕ ವಾಕ್ಯಂ ಗೃಹೀತ್ವಾ ತತ್ತತ್ ಜ್ಞಾನ ವಾಕ್ಯಮಾತ್ರಂ ಅವಗಮ್ಯತೆ ಚೇತ್ ದಿಸ್ ಟೋಟಲ್ ಪಿಕ್ಚರ್ ನ ಭವತಿ ಪೂರ್ಣಚಿತ್ರಂ ತತ್ ಆರಭ್ಯ ಚರ್ಚಾ ಮಾತ್ರಸ್ಯ ಸಂಪೂರ್ಣ ಚರ್ಚಾಯಾಃ ತಾತ್ಪರ್ಯಂ ದೃಷ್ಟೌ ಆಗಚ್ಚೇತ್ एकस्यामेव दृष्टौ सम्पूर्णचर्चायाः सारः तथा चित्रं क्रियते चेत् चित्रभूतेन ज्ञायते चेत् ओ आ तात्पर्यವು ಬೇರೆ ಇರುತ್ತದೆ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೆ ಈ ಟೋಟಲ್ ವಿಷನ್ ದಿ ಹೋಲ್ ಚರ್ಚೆ ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾನು ಎಷ್ಟು ಕಡೆ ನೋಡಿದ್ದೀನಲ್ಲ ಇದೆಲ್ಲಿ ಡೀಟೇಲ್ಗೂ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ ಆ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಲಾಸ್ಟ್ ಚರ್ಚೆ ಮುಗಿಯಿತು ಗೋ ಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್ರ ದಟ್ಸ್ ಆಲ್ మరి ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿರುವ ಚರ್ಚೆಗೆ ಏನು ಟೋಟಲ್ ವಿಷನ್ ಏನು
ಅದರ ಇಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ಏನು, ಅದು ದೇ ನೆವರ್ ರಿವ್ಯೂ ಇಟ್. ದಿಸ್ ಈಸ್ ವಾಟ್ ಐ ಫೌಂಡ್. ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಈ ಕುರುಡು ಬುದ್ಧಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿತು. ಭಾಷಾಕಾರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಂಕ್ಷೇಪೇಣ ಇವ ತತ್ರ ಸಾರಭೂತ ಸಿಂಹಾವಲೋಕನಂ ಕುರ್ವಂತಿ ಕದಾಚಿತ್. ಸಿಂಹಾವಲೋಕನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಿವ್ಯೂ. ಅತೀತಸ್ಯ ಚರ್ಚಸ್ಯ ಸಾರಭೂತತ್ವೇನ ಭಗವದ್ಗೀತಾಯಾಂ ಸರ್ವತ್ರ ಉಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರೇಪಿ ಸರ್ವತ್ರ ಭಾಷಾಕಾರಃ ಏವಂ ಕುರ್ವಂತಿ. ವಿಸ್ತೃತ ಚರ್ಚಾಂ ಕೃತ್ವಾ ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ಉಪಸಂಹಾರೆ ಏತದಿದಂ ತಾತ್ಪರ್ಯಮಿತಿ. ತತ್ರ ಆಚಾರ್ಯೇಣ ಗುರುಣಾ ವಕ್ತವ್ಯಂ ತತ್ ಪೂರ್ಣ ಚಿತ್ರಂ ಗುರುಣಾ ದಾತವ್ಯಂ. ಲಿಖಿತಸ್ಯ ಪುನರ್ಲೇಖನೆ ಅತಿವಿಸ್ತರೋ ಭವತಿ ಇತಿ ಸಂಕ್ಷೇಪೇಣೈವ ಉಕ್ತ್ವಾ ಸಮಾಪಿತಃ ಭಾಷಾಕಾರೈಃ. ತತ್ ವ್ಯಾಖ್ಯಾತ್ರ ಪ್ರವಚನಕಾರೇಣ ಕಥಾಕಾರಃ. ಕಥಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಕಥಾಪಿ ಉಚ್ಯತೆ ಸಂಸ್ಕೃತೆ. ವೇದಾಂತ ಪಾಠಂ ಕರೋತಿ ತತ್ ಭಾಷ್ಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಕರೋತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಉಚ್ಯತೆ ಅಥವಾ ಕಥಾಕಾರೋಪಿ. ಕಥಾ ಇತಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಚರ್ಚಾಪಿ ಭವತಿ. ಅಸ್ತು ನಾಮ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಪ್ರವಚನರೂಪೇಣ ವ್ಯಾಖ್ಯಾತೃಕಾರಃ ಅರ್ಥವ್ಯಾಖ್ಯಾತ. ಅರ್ಥವ್ಯಾಖ್ಯಾತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಲೇಖಕಃ ಇತಿ ನ ಅರ್ಥಃ. ಆ ಟೀಕಾಲೇಖಕಃ ಸಾನ್ಯಃ. ಅರ್ಥವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರೇಣ ತಸ್ಯ ಸಾರಭೂತಂ ಚಿತ್ರಂ ದಾತವ್ಯಂ. ಅಸ್ತು ನಾಮ ಏತತ್ ಉಪಸಂಹಾರೆ ಪುನರಪಿ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ಪುನರಪಿ ನಾನು ಮೊದಲೇ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ. ಇದೆಲ್ಲ ಆಲ್ ದೀಸ್ ಚರ್ಚೆಗಳ ಸಮ್ಮರಿಗಳೆಲ್ಲ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ದೀಸ್ ಆರ್ ದ ಐಡಿಯಾಸ್ ಡಿಸ್ಕಸ್ಡ್ ಇತಿ ಏತೆ ವಿಷಯಾಃ ವಿಸ್ತರೇಣ ಚರ್ಚಿತಾಃ ಇತಿ ಸಂಕ್ಷೇಪೇಣ ತತ್ ಲಿಸ್ಟ್ ಕೃತ್ವಾ ಉಪಸಂಹಾರೆ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ಅಧುನಾ ತು ಅಗ್ರೆ ಗಚ್ಛಾಮಃ. ಅಧುನಾ ತತ್ ಪ್ರತಿಷಿದ್ಧವಾಕ್ಯಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅನನುಷ್ಠೇಯೇ ಅಪಿ ವಾಕ್ಯಂ ಸಂಭವತಿ. ಅಂದರೆ ವಾಕ್ಯಮಸ್ತಿ ನಿಷೇಧಮುಪದಿಶತಿ ವಾಕ್ಯಂ ಸಂಭವತಿ. ವಾಕ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಃ ನಿಷೇಧಂ ಕರೋತಿ. ನಿಷೇಧಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ಭಕ್ಷ್ಯಂ ಭೋಜ್ಯಂ ಇತಿ ಯಾ ಬುದ್ಧಿರಾಸೀತ್ ಭೋಜ್ಯತ್ವ ಬುದ್ಧಿರಾಸೀತ್ ಭೋಜ್ಯತ್ವ ಬುದ್ಧಿಂ ಬಾಧತೆ. ಏತತ್ ಅನರ್ಥಕರಿ ಇತಿ ಜ್ಞಾನೇನ ಏತದ್ ಭೋಜನಂ ಅನರ್ಥಕರಿ ಇತಿ ಜ್ಞಾನೇನ ತತ್ ಏತತ್ ಅಶಿತವ್ಯ ಬುದ್ಧಿಂ ಬಾಧತೆ. ಅಶಿತವ್ಯ ಬುದ್ಧಿಂ ಬಾಧತೆ. ಅಶಿತವ್ಯ ಬುದ್ಧೇಃ ಬಾಧನೇನ ಅನಂತರಂ ಕಿಂ ಭವತಿ? ಬಾಧನಂ ಕಿಂ ರೂಪಂ ಭವತಿ? ಅನುಷ್ಠೇಯ ರೂಪಂ ವಾ ಅನನುಷ್ಠೇಯ ರೂಪಂ ವಾ? ಸಿ ಅಶಿತವ್ಯ ಬುದ್ಧೇಃ ಬಾಧನಂ ಏತತ್ ಅನರ್ಥಕರಿ ಇತಿ ಜ್ಞಾನೇನ ಅಶಿತವ್ಯ ಬುದ್ಧೇಃ ಬಾಧನೇನ किं जायते मनसि? किमपि अनुष्ठेय बुद्धिर्जायते अथवा तूष्णीं भावो जायते, अनारंभ बुद्धिर्जायते. अनारंभ बुद्धिः तूष्णीं भावः जेव जायते, तत्र अनुष्ठेय बुद्धिर्न जायते इति उच्यते. इदु तात्पर्यं. तदेव अधिकृत्य किञ्चित् इतोपि अस्ति. अदन्य आ विषय कुरिते तमेव अधिकृत्य किमपि अनुवर्तते. किमपि तदेव विषय स एव विषयः अनुवर्तते. ननु कलञ्जादिभक्षणाहे अनर्थार्थत्ववस्तुयाथात्म्य ज्ञानस्मृत्या. कलञ्जभक्षणमित्युक्ते किमपि विषभक्षणमिति मन्यामहे. टीकाकारैस्तथैव उक्तं. कलञ्जभक्षणमित्युक्ते विषभक्षणं. सो विषभक्षणादेः आदिपदेन अन्यपदार्थानाम् अन्नस्य निषेधः. अनर्थार्थत्व वस्तु याथात्म्य ज्ञानस्मृत्या एतत् अनर्थवस्तु. अनर्थार्थ इत्युक्ते अनर्थप्रयोजक वस्तु इति. अर्थत्व वस्तु. अनर्थ इति हानिः. अर्थ इत्युक्ते प्रयोजक. अनर्थार्थ इत्युक्ते हानिहेतुक हानिकारक इति. अर्थ इत्युक्ते प्रयोजक. प्रयोजक इत्युक्ते कारक. अनर्थार्थत्व इत्युक्ते अनर्थकारकत्व. अनर्थकारकत्व वस्तु याथात्म्य ज्ञानस्मृत्या अनर्थकारकमिदं वस्तु इति तत् वस्तुनः याथात्म्य ज्ञानस्य स्मरणेन. यथार्थज्ञानं पूर्वमेव जातं. तद् ज्ञानस्य स्मरणेन किं भवति? स्वाभाविक तद् भक्ष्यादि विषयक विपरीत ज्ञानं निवर्तते.
तत् स्वाभाविकं किं ज्ञानं तद् भक्षत्वादिविषयज्ञानं तद् भक्षणीयम् इति यद् ज्ञानम् आसीत् तत् विपरीतज्ञानं विपरीतज्ञानम् इत्युक्ते भ्रान्तिज्ञानमेव सी विषभक्षणं मम हितकरम् इति विषं भक्षणीयम् इति बुद्धिः विपरीतबुद्धिर्वा सम्यग्ज्ञानं वा विपरीतज्ञानमेव न तु सम्यग्ज्ञानं विपरीतज्ञानम् इत्युक्ते भ्रान्तिबुद्धिर्वा सम्यग्ज्ञानं वा भ्रान्तिज्ञानमेव अत एव तद्भक्षत्वादिविषयविपरीतज्ञानं भक्षणीयमिति यत् मिथ्याज्ञानम् अस्ति तस्मिन् निवर्तिते सति अनेन ज्ञानेन एतत् अनर्थकरम् इति ज्ञानेन तद् निवर्तिते सति किं भवति ओ टैम् आयितु तत् वाक्यं समापयामि तत् भक्षणाद्यनर्थप्रवृत्तभाववत् अदे भक्षणादि अनर्थप्रवृत्त्यभावः तत् भक्षणादि अनर्थाय प्रवृत्तिरासीत् प्रवृत्तिरभावः अದೇ ನಾನು ಇಷ್ಟೊತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ तत् भ्रान्तिबुद्धौ बाधितायां भ्रान्तिज्ञाने बाधिते सति प्रवृत्तिरपि अभावो भवति प्रवृत्तिरपि विसृजति प्रवृत्तिं विसृजति प्रवृत्तिं त्यजति प्रवृत्तित्यागः भवति प्रवृत्तेरभावः इत्युक्ते प्रवृत्तिं नारभते तद् भक्षणादि अनर्थप्रवृत्तिरभावः अनारम्भः वत् अनारम्भवत् अप्रतिषेधविषयात् शास्त्रप्रवृत्त्यभावो न युक्तः ಹಾಗೆ ಅಪ್ರತಿಷೇಧ ವಿಷಯತ್ವಾತ್ ಹಾಗೆ ಶಾಸ್ತ್ರಪ್ರವೃತ್ತ್ಯಭಾವೋ ನ ಯುಕ್ತಃ ಎಂದು ಹೇಳ್ತಾನೆ. ಹಾಗೆಯೇ ನೀವು ಹೇಳಿರುವಂಥ ಜ್ಞಾನವಾಕ್ಯದಿಂದ ಏನು ಕರ್ಮವೇ ಇಲ್ಲ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿರ್ತಾನೆ ಇತಿ ಅದು ಅಯುಕ್ತಂ ಎಂದು ಹೇಳ್ತಾನೆ. ಏತತ್ ವಿಸ್ತರೇಣ ಶ್ವೋ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಸಮಯೋ ಜಾತಃ ಏಕನಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಹೇಳಿದರೆ ಟೈಮ್ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಶ್ವೋ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಏತತ್ ಅರ್ಧವಾಕ್ಯಂ ತಥೈವ ತ್ಯಕ್ತಂ ಉಚ್ಯತೆ ಅವ್ಯಾಖ್ಯಾತಂ ಅರ್ಧವಾಕ್ಯಂ ತತ್ ಶ್ವೋ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ ಸರ್. ಓಂ. ಡೇ ಆಫ್ಟರ್ ಟುಮಾರೋ ಬರ್ತೀನಿ ಸ್ವಾಮೀಜಿ. ನಾಳೆ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬರ್ತೀನಿ, ನಾಡಿದ್ದು ಅಲ್ಲೇ ಸಿಗ್ತೀನಿ. ಆಯ್ತಾಯ್ತು. ನಾಳೆ ಪಾಠ ಇರುತ್ತದೆ, ಅನಂತರಂ ತತಃ ಪ್ರಸ್ಥಾಯ ಆಗಂತುಮರ್ಹಸಿ. ಓಂ ನಾರಾಯಣ.